हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त झणझणीत चविष्ट चमचमीत अशी अंड्याचा रस्सा किंवा अंडा करी कशी करायचं ते पाहणार आहे। हे आपण दाटसर अशी अंड्याची भाजी बनवलेली आहे। मस्त सोप्या पद्धतीने झटपट होणारी, कमी साहित्यात तेवढी चविष्ट अशी ही भाजी बनलेली आहे। मस्त एकदम छान झालेली आहे। तुम्हाला बघून कळत असेल किती मस्त अशी ही भाजी झालेली आहे। नक्की एकदा तुम्ही या पद्धतीने करून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम इथे 8 ते 10 मी उकडलेली अंडी घेतलेले आहेत आणि त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे। बघू शकताय, 2 मीडियम साईजचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत, 2 टोमॅटो मीडियम साईजचे कट करून घेतलेले आहेत, थोडंसं सुकं खोबरं, 1 इंच आलं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर। आता हे असंच मी कच्चंच वाटून घेणार आहे। बिना भाजता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे। गरज वाटली तर पाणी घालायचं आणि हे छान वाटून घ्यायचं। यामध्ये टोमॅटो कांदा घातलेला आहे, त्यामुळे पाण्याची जास्त गरज पडत नाही। इथे बघा, हे छान असं मी वाटून घेतलेलं आहे। आता झटपट आपण भाजी बनवणार आहे। त्यासाठी कढईमध्ये 1 पळीभर होईल एवढं मी तेल घातलेलं आहे। इथे बघू शकताय, तेल आपलं थोडंसं इथे गरम झालेलं आहे। त्यामध्ये आपण सगळं वाटण घालून घ्यायचं। सुरुवातीला आपण वाटण घालून छान परतून घ्यायचं आहे। इथे बघा, सगळं वाटण मी घातलेलं आहे आणि छान असं तेल सुटेपर्यंत वाटण मी परतून घेते। ते बघू शकताय, वाटण इथे चांगलं परतलेलं आहे। आता त्यामध्ये सुके मसाले घालून घेऊया। इथे पाव चमचा हळद घातलेली आहे, 2 छोटे चमचे मी लाल तिखट घातलेलं आहे, घरगुती लाल तिखट। तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट घाला आणि यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे। हे छान असं मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला हवे ते तुम्ही साहित्य तुमच्या आवडीनुसार घालू शकता। इथे हे मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये थोडंसं गरम पाणी घालून हे शिजवून घ्यायचे मसाले। छान तरी येते आणि छान चव लागते भाजीला। इथे बघा, गरम पाणी घालून छान शिजवून घेतलेलं आहे। मसाल्यांना तेल सुटलेलं आहे। हे मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्हाला भाजी कशी घट्ट पातळ बनवायची तसं गरम पाणी घालून घ्या। इथे बघू शकताय, मी याच्यामध्ये पाणी घालून घेते। इथे बघा, मी थोडीशी दाटसर रस्सा भाजी बनवणार आहे। त्या अंदाजनेच मी याच्यामध्ये गरम पाणी घालून घेते। तुम्हाला भाजी जशी बनवायची असेल तसं तुम्ही तेवढं पाणी घाला। इथे जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही अशी मी भाजी बनवते। इथे बघू शकता, यामध्ये चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आणि छान अशी याला उकळी काढून घ्यायची। गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे। याला छान उकळी यायला लागलेली आहे। याच्यामध्ये आपण शिजवलेली उकडलेली अंडी घालून घ्यायची। सगळी अंडी मी घालून घेते। इथे बघू शकताय, सगळी अंडी मी यामध्ये घालून घेतलेली आहेत। याला छान उकळी यायला लागलेली आहे। असंच मी याला 5 ते 7 मिनटं उकळून घेणार आहे, म्हणजे मसाला छान असा याच्याबरोबर शिजला जातो, मसाल्यांचा फ्लेवर अंड्यांमध्ये उतरतो। इथे बघा, छान असं मी 5 ते 7 मिनटं शिजवून घेतलेलं आहे। छान भाजी तयार झालेली आहे। याला बघा, छान भाजी तयार झाली, तरी बघा मस्त आलेले आहे। मस्त झटपट आपण, तुम्हाला झटपट अशी भाजी बनवायची असेल तर या पद्धतीने तुम्ही झटपट बनवू शकता। एकदम कमी साहित्यात झटपट बनते बघा, जास्त वेळ लागत नाही, तेवढीच चविष्ट होते। आणि तुम्हाला भाजी बघून कळत असेल की ती एकदम मस्त झणझणीत चमचमीत चविष्ट भाजी बनते बघा। नक्की करून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। एकदा करून बघा, तुम्ही एकदा बनवलं तर परत परत याच पद्धतीने बनवणार, एवढी चविष्ट होते बघा। मी गॅस बंद केलेला आहे। इथे बघा, भाजी आपली एकदम मस्त छान चविष्ट तयार झालेली आहे। तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। तुमची पण भाजी छानच होणार। नक्की एकदा करून बघा आणि एकदम मस्त झटपट कमी साहित्यात चविष्ट झणझणीत चमचमीत झालेली आहे। तुम्ही करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।